नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे. लाडकी बहीण योजनेची जी केवायसी ती केवायसी आता महिलांना करावी लागणार आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला जे 1500 रुपयाचा हप्ता मिळतो तो हप्ता या ठिकाणी बंद होणार आहे. आता ती केवायसी कशा पद्धतीने करायची आहे? भरपूर साऱ्या महिलांनी या ठिकाणी केवायसी करताना खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत. तुम्हाला कोणत्या चुका या ठिकाणी टाळायच्या आहे सर्व माहिती मी या ठिकाणी या व्हिडिओमधून सांगणार आहेत. आणि तुम्ही केवायसी बघा, तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला खूप सारे असे प्रॉब्लेम येत असेल, वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमची केवायसी होत नसेल तर मी कोणत्या टायमिंगला तुम्हाला केवायसी करायची सर्व या ठिकाणी माहिती देणार आहे, जेणेकरून तुमची जी केवायसी ती केवायसी 100% सक्सेसफुली होऊन जाईल. तर मी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देणार आहे. घर बसल्या तुम्ही मोबाईलमधून तुमच्या केवायसी 5 मिनिटात करू शकता. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशनचा जे आयकॉन आहे, बेलचा आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ऑल नोटिफिकेशन या ठिकाणी मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्याला केवायसी करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचे. ही वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची जी वेबसाईट आहे ते वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती तुम्ही ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी विचारले लाभार्थीचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघा खाली जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा या ठिकाणी या बॉक्समध्ये तो कॅप्चा टाकायचा आहे. जर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा आला नाही तर या ठिकाणी रिफ्रेश बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा कॅप्चा दिसेल. तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक कन्सर्ट दिले, सहमती दर्शवायची. तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मी सहमत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही OTP पाठवा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडासा वेळ लागेल, थोडं थांबायचं या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही थोडं थांबल्यानंतर तुमची या ठिकाणी प्रोसेस पुढे जाईल. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघा खाली सबमिट करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही OTP टाकून सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला असं एक वॉर्निंग देईल, केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा, म्हणजे तुम्ही जर विवाहित असाल तर तुमच्या या ठिकाणी पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी लागणार आहे, आणि तुम्ही जर अविवाहित असाल तर या ठिकाणी तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी लागणार आहे. तर पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून या ठिकाणी आपल्याला केवायसी करायची. तर या ठिकाणी आपल्याला साईडला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी विचारले वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक. या ठिकाणी आपल्याला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर खाली कॅप्चा दिलाय. बघा जे वडील किंवा पतीचा तुम्ही आधार क्रमांक टाकलाय त्यांच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली सबमिट करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही साईडला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचे वडील किंवा पतीचं या ठिकाणी जे नाव असेल ते नाव या ठिकाणी आलेलं असेल. त्यानंतर खाली 1 नंबरला विचारले माझ्या कुटुंबातील. आता हे जी इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन आहे ती काळजीपूर्वक भरायची लाडक्या बहिणीनो. या ठिकाणी जर तुम्ही चुकले भरायला तर या ठिकाणी तुमची केवायसी होऊन सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुमची जी लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे बंद होतील. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि या ठिकाणी तेच ऑप्शन मी सांगेल तेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघा या ठिकाणी 1 नंबर सांगितले माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन निवृत्ती वेतन घेत नाहीत. तर होय हे आन्सर निवडायचं आहे. नाही आन्सर जर तुम्ही निवडलं तर याचा नाही आन्सर जर तुम्ही निवडलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामधील कुठलीही एक व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट आहे, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा स्थानिक संस्थेमध्ये कामाला आहे, त्याचा अर्थ असा होतो. तर या ठिकाणी तुम्हाला होय हे आन्सर या ठिकाणी निवडायचं आहे. बघा या ठिकाणी
आपल्याला आपली जात वर्ग विचारला आहे, जात प्रवर्ग जे असेल म्हणजे आपली जी कास्ट असेल ती कास्ट आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे। जी कास्ट कोणती आपली ती आपली या ठिकाणी निवडायची आहे। बघा या ठिकाणी आपल्याला आपली जात निवडायची आहे। या ठिकाणी जात प्रवर्ग विचारलाय तर आपल्याला आपली जात टाकायची म्हणजेच आपली कास्ट जी असेल ती कास्ट या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे। बघा त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला भरपूर अशा जाती या ठिकाणी दाखवल्यात। ती आपली जी जात असेल ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची। बघा या ठिकाणी सांगितले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी म्हणजे SC ST OBC आणि NTD ABCD अशा या ठिकाणी जाती दिल्यात। म्हणजे विमुक्त जाती भटक्या जाती ब, भटक्या जाती क, भटक्या जाती ड अशा NT मध्ये या ठिकाणी जाती दिल्यात। त्यानंतर विशेष मागास म्हणजे SBC, त्यानंतर सर्वसामान्य म्हणजेच ओपन अशा जाती या ठिकाणी दिल्यात। आपली जी जात असेल तर या ठिकाणी आपली जात या ठिकाणी ती निवडायची आहे। बघा या ठिकाणी जात निवडल्यानंतर या ठिकाणी 2 नंबरला ऑप्शन दिले, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय निवडायचे बघा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। बघा या एका कुटुंबात म्हणजे तुमच्या रेशन कार्ड मध्ये जेवढ्या कोणी महिला असतील त्या महिलांमध्ये केवळ एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात। जे 1500 रुपये मिळतात ते 1500 रुपये फक्त या 2 महिलांना मिळू शकतात। तुम्ही जर या रेशन कार्ड मध्ये 2 विवाहित महिला असेल तर त्यातील एकच महिलेला या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि एक अविवाहित जर असेल तर या ठिकाणी त्या महिलेला या ठिकाणी मिळणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मध्ये घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिला लागतात। त्यासाठीच या योजनेत त्या पात्र ठरू शकतात, पात्र ठरतात। 2 विवाहित महिला या ठिकाणी योजनेस पात्र ठरत नाही। एकाच कुठल्याही महिलेला या ठिकाणी पैसे चालू राहतील। तर या ठिकाणी तुम्हाला बघा जे ऑप्शन निवडायचे ते बघा या ठिकाणी तुम्हाला होय हे ऑप्शन या ठिकाणी निवडायचे आहे। म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी होय आन्सर या ठिकाणी निवडायचे आहे। जर तुमच्या कुटुंबात एकच विवाहित महिला लाभ घेत असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला होयच आन्सर या ठिकाणी निवडायचे आहे। बघा या ठिकाणी तुम्ही सर्व माहिती या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी तुमची जात आणि तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी सेवेत नाही तर या ठिकाणी तुम्ही दोन्ही ठिकाणी या ठिकाणी माझ्या कुटुंबातील केवळ विवाहित एक आणि अविवाहित महिला या ठिकाणी होय करायचे। त्यानंतर राज्य माझ्या कुटुंबातील सरकारी सदस्य नियमित कर्मचारी सुद्धा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला होय करायचे। त्यानंतर या ठिकाणी खाली एक चेक बॉक्स दिलाय, त्या चेक बॉक्स वरती तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करायची म्हणजे या ठिकाणी चेक करायचे त्याला। म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सांगितलंय की तुम्ही दिलेली माहिती खरी असून जी खोटी माहिती आढळल्यास या ठिकाणी दिलेल्या माहिती प्रकरणी जी काही कारवाई होईल खोटी माहिती प्रकरणी तर त्यास मी पात्र राहील असं या ठिकाणी सांगितलंय। त्यानंतर त्यावरती चेक करायचे। त्यानंतर खाली सबमिट करा या बटन दिसतंय तुम्हाला, बघा या ठिकाणी सबमिट करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय। बघा या ठिकाणी तुम्ही जसं सबमिट कराल तसे या ठिकाणी बघा तुमची सक्सेस असा मेसेज तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल। बघा या ठिकाणी मी झूम करून दाखवतो। बघा या ठिकाणी तुम्हाला सक्सेस तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं या ठिकाणी तुम्हाला मेसेज दाखवेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमची जी KYC पूर्ण करायची, कुठली तुमची चूक होऊन द्यायची नाही। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, पण चुकीची माहिती कुठलीही भरू नका। जर तुम्ही या ठिकाणी चुकीची माहिती भरली तर येणाऱ्या पुढील काळामध्ये तुमची जी लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे सर्व बंद होतील आणि तुमची यावरती जी काय कारवाई होईल ती सरकारी नियमाप्रमाणे ती कारवाई सुद्धा या ठिकाणी केली जाईल आणि जे आतापर्यंत मिळालेले जे हप्ते आहेत ते हप्ते सुद्धा या ठिकाणी तुमच्याकडून वसूल केले जातील। त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची खोटी माहिती या ठिकाणी भरू नका। अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा लाडक्या बहीण योजनेची जी KYC या ठिकाणी करायची। लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी मी सांगतोय की जी माहिती तुम्ही भरताय ती अगदी योग्य आणि या ठिकाणी व्यवस्थित असली भरलेली पाहिजे माहिती, तेव्हाच तुमची KYC या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे 1500 रुपयाचे हप्ता आहे ते या ठिकाणी चालू राहील। तर दरवर्षी तुम्हाला जून महिन्यामध्ये जून जुलै अशा 2 महिन्यामध्ये KYC या ठिकाणी पूर्ण करायची। आता सरकारने या वेळेस थोडी लेट चालू केल्यामुळे या ठिकाणी 2 महिन्याचा तुम्हाला कालावधी दिला आहे, पण दरवर्षी तुम्हाला जूनमध्ये KYC चालू होणार आहे। तर जून जुलै असा 2 महिन्याचा या ठिकाणी कालावधी दिला जाणार आहे। तर 2 महिन्यात तुम्हाला KYC पूर्ण करायची। आता बघा या ठिकाणी मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की सर्व्हर जे आहे लाडकी बहीण योजनेचं जे सर्व्हर आहे ते सर्व्हर सध्या स्लो चालू आहे, कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणी म्हणजे जवळपास 2 कोटी
पेक्षा जास्त ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आपली KYC पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यामुळे अचानक एवढ्या सर्व लाडक्या बहिणींचा या ठिकाणी सर्व्हरवरती लोड येत असल्यामुळे ते सर्व्हर या ठिकाणी डाऊन होत आहे, सर्व्हर स्लो चालत आहे। त्यामुळे तुमची KYC दिवसा होत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला रात्री 1 ते 2 किंवा 2 ते 3 या दरम्यान तुम्ही KYC करू शकता। त्यावेळेस तुम्ही जर KYC केली तर तुमची KYC सक्सेसफुली होऊन जाईल। पण जर या ठिकाणी तुम्हाला KYC करता आली नाही तर थोडे दिवस थांबून घ्या। थोड्या दिवसानंतर तुमची जी KYC ती KYC सक्सेसफुली होऊन जाईल, दिवसा केली तरी होऊन जाईल, कारण सर्व्हरवरचा जो लोड आहे तो लोड थोडासा कमी होईल। खूप साऱ्या लाडक्या बहिणींची KYC झाल्याच्या नंतर सर्व्हरवरचा लोड कमी होईल, त्यावेळेस तुम्ही तुमची KYC करू शकता। तुम्हाला 2 महिन्याचा या ठिकाणी KYC करण्यासाठी कालावधी सरकारने दिलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी KYC या ठिकाणी व्हिडिओमधून दिलेल्या माहितीप्रमाणे करू शकता घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून। तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।